संपूर्ण जग ज्यांचं आदर्श घेतो, ज्यांना मानवंदना देतो, असे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्याच जन्मभूमीमध्ये अपमान होतो, हे फार दुर्दैवी घटना आहे। 8 महिन्यापूर्वीच मालवण येथे करोडो रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता। याचा उद्घाटन थाटामाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नारायण राणे, अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता। या उद्घाटनाचा संपूर्ण भारतभर गाजावाजा करण्यात आला होता, परंतु 8 महिन्यातच हा पुतळा संपूर्ण जमीनदोस्त झाला। शेकडो वर्षापूर्वी बनवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आजही ताटमानाने उभे आहेत, कारण त्यावेळेचे लोकांमध्ये, शिवप्रेमीमध्ये प्रामाणिकपणा होता। परंतु आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे 8 महिन्यातच ढासळत आहेत। यावरून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नाटकी प्रेम हा नियतीनेच दाखवले। अरबी समुद्रात गेल्या काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार म्हणून करोडो रुपये खर्च करून, खूप गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। हा भूमिपूजन प्रसंगी जणू असा चित्र दाखवण्यात आला होता की प्रत्यक्ष पुतळाच उभा करणार असे चित्र रंगवण्यात आले होते। परंतु त्या घटनेला आज अनेक वर्ष होऊन गेले, त्या ठिकाणी एकही वीट लावण्यात आलेला नाहीये। यावरून यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेम निसर्गच दाखवून दिलेला आहे। या प्रसंगी याचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील काही शिवप्रेमींनी आपले निषेध व्यक्त करताना घडलेल्या दुर्दैवी घटनेचा धिक्कार करण्यासाठी तमाम सोलापुरातील उपस्थित शिवप्रेमी, राजे आम्हाला माफ करा, यांनी भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला सुद्धा शिल्लक सोडलेलं नाहीये। या दुर्दैवी घटनेचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत आहोत। तमाम सोलापुरातली नव्हे तर भारतातील मावळ्यांना कालचा दिवस अतिशय काळा असून दुःखद असून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच शिवरायांच्या स्मारक किंवा शिवरायांच्या पुतळ्यांचं अशा प्रकारे अवहेलना कोणीही केलेली नव्हती। पण हे सरकारने 8 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या तोंडावर लोकांना प्रलोभन दाखवण्यासाठी यांचं बेगडी प्रेम यांचं उघडकीस पडलेलं आहे। या घडलेल्या घटनेचा आणि याला जबाबदार असणाऱ्या सर्व यंत्रणेचा आम्ही शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ वतीने तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो। मालवण येथील किल्ल्यावर नौदलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं होतं। अवघ्या 8 महिन्यामध्ये या स्मारकाची मोडतोड झालेली आहे, स्मारक जमीनदोस्त झालेलं आहे। जी गोष्ट मुघलांना त्यांच्या हयातीमध्ये करणं शक्य झालं नव्हतं, ती गोष्ट इथल्या भ्रष्ट प्रशासनानं आणि व्यवस्थेनं करून दाखवलेली आहे। एक प्रकारचा करोडो शिवप्रेमी जनतेच्या काळजावर हा घाव इथल्या सरकारनं घातलेला आहे, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही एकत्रित आलेलो आहोत। जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जे प्रशासकीय अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हे तर दाखल झालेतच, मात्र कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये व्यापक शिवप्रेमींची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल। स्फूर्ती पुतळा केवळ 8 महिन्यापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील राजकोटच्या किल्ल्यावर उभा केला होता। केवळ लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांवर किंचित प्रेम नसणारे नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मताच्या लालचेपोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला। अवघ्या 2 ते 3 महिन्यात हा पुतळा कालच्या वादळ वारांनी नेस्ताभूत झाला। कालचं तिथलं जर वातावरण बघितलं तर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील। प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे पुतना मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर दाखवलं जातं। अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेले याला महत्त्व नाही, अत्यंत चांगला पुतळा, ब्रांजचा पुतळा त्या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात उभा करावा आणि विधानसभेला हे लाडकी बहीण योजना असतील, या योजनेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, अशा या दैवताचा अपमान करणारा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा आम्ही धिक्कार करतो। आणि एकनाथ शिंदेनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आणि रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो। मधला सर्वात काळा दिवस आहे,
कारण का ज्या पुतळ्याला 3-3 वर्ष 4-4 वर्ष बनवायला लागतात तो 8 महिन्यामध्ये पुतळा तयार केला आणि तिथं बसवला आणि ते काल त्या पुतळा कोसळला आणि हे शासन इतकं नालायक आहे की असं सांगतंय की ताशी 40-45 किलोमीटरच्या वेगानं वारं वाहतंय त्यामुळे हा पुतळा पडला. पण हे सरकार सुद्धा खोटं बोलते. आज आपण बघितलं देशामध्ये किती अरबी समुद्रात कुठं पुतळे उभारलेत. त्या कुठल्याही पुतळ्याला काही झालं नाही. हा निष्कृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं हा पुतळा कोसळला. आम्ही मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध करतो. संपूर्ण जग ज्यांचा आदर्श घेतो असे छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण जगाचे भारताचे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मानवनमध्ये जो घटनाकाळ घडलेला आहे पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. या 8 महिन्यातच हा पुतळा बनवून झालेला होता. केंद्र सरकार व राज्य सरकारची संपूर्ण जबाबदारी असते. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून त्यांच्या पुतळ्याचं काम चांगलं या केंद्र सरकार व राज्य सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवरचं एक दुटप्पी वेगळी प्रेम या पुतळ्याचं वर्ण कालच्या मालवणच्या घटनामध्ये सिद्ध झालेलं आहे. तरी सर्व श्रीप्रेमीच्या वतीनं केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा नरेंद्र मोदी व फडणवीस व गद्दार सरकारांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. महामंडळाच्या वतीनं कालची घटना घडली त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी या मंडळाचे सर्व तमाम शिवप्रेमी या ठिकाणी जमले आहेत. आपण पाहतोय की जेव्हा निवडणूक येतात तेव्हा घोषणा दिल्या जातात की चला घेऊ छत्रपतीचा आशीर्वाद आणि देऊ मोदींना साथ. परंतु ह्या कालच्या या प्रकरणावर लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेलं त्यांचं वेगळी प्रेम या ठिकाणी वारंवार त्यातून दिसून येत आहे. अरबी समुद्रातलं स्मारक असू द्या केवळ त्या ठिकाणी भूमिपूजन करायचं आणि जनतेच्या भावनाशी खेळायचं. खरं तर काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की वाऱ्याचा वेग वाढला म्हणून या ठिकाणी अशी घटना घडली. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगतोय की अशा ठिकाणी समुद्राच्या तळी ज्यावेळी आपण पुतळे बांधत असतो त्यावेळी फिजिबिलिटी स्टडी नावाचा प्रकार असतो. ती फिजिबिलिटी स्टडी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी न करता केवळ प्रसिद्धीपोटी लोकसभेचे इलेक्शन तोंडावर ठेवून या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये तो पुतळा उभा केला. आता आमची एक मागणी अशी आहे आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लगेच तो पुतळा उभा करू नका. परंतु हे करत असताना या ठिकाणी सर्व प्रकारचा स्टडी आणि सर्व प्रकारचे क्लिअरन्सेस या ठिकाणी घेऊन तो पुतळा त्याप्रमाणे मानाने उभा केला पाहिजे. और पुतला का जो भी बांधकाम उन्होंने किया वो गिर गया, इसकी विटुबना हो गई. इसके लिए हम सभी लोग इस चीज़ का निषेध करते हैं. फिर से महाराज के पुतले जो है अच्छे से अच्छा बना के देना ऐसी हमारी विनती है और वो शासन को हम धिक्कार करते हुए आज के दिन को हम निषेध करते हैं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करण्याचा या सरकारने जो इतिहास घडवला त्या सरकारचा आम्ही तमाम शिवप्रेमी म्हणून निषेध करतो. आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना असेल किंवा बाकीच्या अनेक बोगस योजना असतील ही तर बोगस केल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामामध्ये जी बोगसगिरी केली या शासनाला शिवप्रेमी म्हणून आम्ही कधीही माफ करणार नाही एवढं सांगतो. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो मला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज जे महाराष्ट्रात राजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधकाम व्यवस्थित न झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावधानाने खाली पडला त्याच्याबद्दल आम्ही सर्व संभाजीच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढे शिवाजी महाराजांचे पुतळे असो किंवा इतर महाराजांचे पुतळे असो त्याची गुणवत्ता शासनाने तपासली पाहिजे तर पुतळ्याचं नियोजन करावे. राजकारण न करता जाहीर निषेध करतो. सिंधुदुर्ग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काल जी घटना घडली त्याचा या ठिकाणी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही पूर्ण या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. त्या पुतळ्याचं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. जे संबंधित अधिकारी त्या ठिकाणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी मत व्यक्त करतो. आणि राज्य सरकारनं संबंधित पुतळ्याच्या जे काही त्या ठिकाणी दुर्घटना घडलेले या घटनेला राज्यातून जो काही त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे हा विषय प्रामुख्याने गांभीर्याने घ्यावा असं या ठिकाणी नमूद करतो. आणि राज्य शासन व केंद्र सरकारचं मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. डेड बॉडी फ्रीझर आमच्या इथे शीत शेवपेटी भाड्याने मिळेल. पत्ता जेंटल टॉकीज समोर
सोलापूर महानगरपालिका गाळा, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल नंबर 9372 5768 70 9370 90 42 42.